अपडेट न्यूज। अमृत योजनेच्या खड्ड्यात उतरून शिवसेनेचे अनोखे आंदोलन, रेंगाळलेली अमृत योजना आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा। यवतमाळमध्ये 302 कोटींच्या अमृत योजनेचा पुरता फज्जा उडाला असून संतापलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट गटार योजनेच्या खड्ड्यात उतरून आंदोलन केलंय। यवतमाळ शहरातील प्रभाग 21 मधील दाते कॉलेज रोड परिसरात भूमिगत गटारासाठी मोठा खड्डा खोदण्यात आलाय। यामुळे पाईपलाईन फुटल्यानं परिसरातील पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय। आधीच 5 ते 6 दिवसाआड पाणी मिळत असताना खोदलेल्या खड्ड्यांमुळे रस्तेही बंद झाले। या त्रासाला कंटाळून शिवसेनेचे शहर उपाध्यक्ष संजय उपगणलावार यांनी चिखलानं भरलेल्या खड्ड्यात उतरून प्रशासनाचा निषेध केला। 2019 मध्ये पूर्ण होणारी योजना अद्यापही प्रलंबित, खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका आणि वाहतुकीची कोंडी। जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उमप यांनी 2 दिवसात काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय। 2 दिवसात खड्डा न बुजवल्यास आणि पाईपलाईन दुरुस्त न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा उपगणलावार यांनी दिला आहे। हे भालेराव ठेकेदाराचं काम आहे। वारंवार वार्डा सांगतो, वार्डाच्या कंप्लेंट चालू आहे। आज कमरीपर्यंत पाणी आहे, लोकांच्या घरात पाणी शिरतंय, धडाधड पडत आहे मुरुम। आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नाही का लोकांना छट्टा लावली आहे आणि कोणतं काम करत नाही, पाणी सोडता, पाईपलाईन फुटते, लक्ष देत नाही। वारंवार वार्डातल्या कंप्लेंट करून लक्ष देत नाही, वॉटर सप्लायला कंप्लेंट करताय, किती लक्ष देऊ। शेवटी याच्यात मी उतरलोय, कमरीपर्यंत पाणी आहे। जर मला काही झालं तर भालेराव ठेकेदार जबाबदार आहेत, जेवढे डिपार्टमेंट आहेत तेवढे जबाबदार आहेत। प्रभाग 21 संजय उपगणलावार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.